एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सत्तांतरानंतर ठेवींचा जोरदार ओघ वाढताना दिसतोय. फक्त 20 दिवसात तब्बल 31.84 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 16 एप्रिल 2026 रोजी नव्या सत्ता स्थापनेनंतर बँक प्रशासन सक्रिय झालं असून भ्रष्टाचार प्रकरणांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान दिव्यांग सभासदांना दिलासा देत कर्जावरील व्याजदरात 1% सवलतीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय, जो अंतिम मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आलाय. अशातच बँकेचे उत्कृष्ट कार्य बघता आमदार बच्चू कडू यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातील बँकेत सदिच्छा भेट घेतली. यावेळी बँकेचे संचालक धीरज तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन कडू यांचं स्वागत केलंय. दरम्यान बँकेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. सोबतच बँकेत आधी झालेल्या भ्रष्टाचाराविषयी येत्या अधिवेशनात लक्षवेधी लावून दूध का दूध पाणी का पाणी करणार असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी ही सगळं खरं तर मी ते खास करून भेटायला आलो. त्यांनी दिव्यांगासाठी आता 1% कमी व्याज दरानं कर्ज दिल्या जाण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि मला वाटतं ही फार कसं आहे, प्रश्न 1, 2, 3% नाही. माझा विचार काय आहे? माझा विचार देण्याचा आहे, घेण्याचा नाही आहे. आणि हा देण्याचा विचार मला वाटतं या बँकेनं केला. आमचे तिवारी असेल, राठोडजी असेल, सगळ्या संचालक मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. याच बँकेला केलायचं ते सगळे बाहेर अधिवेशन आहे ना. आता तो आवाज जो इथं रस्त्यावर दिसत होता तो आता अधिवेशनात दिसणार तुम्हाला. आम्ही PM केल्याशिवाय थांबत नाही, लक्षात घ्या. पोस्टमार्टम, दूध का दूध पाणी का पाणी.